जय श्रीमान नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 10 विभूती योग श्लोक 11. तेषां येवानुकंपार्थम् अहम् अज्ञानजं तमः नाशयामि आत्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विभूती योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, मी असे म्हटले आहे की जे लोक एकाग्र आणि अविभाजित भक्तीने माझी उपासना करतात त्यांना मी दैवी ज्ञान आणि माझे स्पष्ट स्वरूप दाखवतो. यालाच बुद्धियोग म्हणतात. तथापि त्या भक्तांना माझा महिमा पूर्ण अनुभवता यावा, माझे स्पष्ट स्वरूप पूर्णपणे अनुभवता यावे, यासाठी मी काय करतो तर त्या भक्तांबद्दल माझ्याकडे असलेल्या परिपूर्ण कृपेने आणि आपुलकीने मी त्यांच्या मनात प्रवेश करतो आणि त्यांच्या मनात माझ्याबद्दल असे संपूर्ण ज्ञान निर्माण करतो. अर्जुना, मी त्यांच्या हृदयात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करतो आणि त्यांच्यातील अज्ञानामुळे आलेला भोग, भौतिकवाद, वासना यांचा सर्व अंधार मी नष्ट करतो. त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा त्यांचे भक्तांप्रती असलेल्या आपुलकीचे शिखर दाखवत आहेत. दैवी ज्ञान देण्याबरोबरच श्रीकृष्ण परमात्मा आपल्या सर्वांना आश्वासन देत आहेत की त्यांचे तेज आणि त्यांचे स्वरूप पूर्ण आनंदाने अनुभवण्यासाठी ते सर्व अडथळे दूर करतात. श्रीकृष्ण परमात्मा आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. श्रीकृष्ण परमात्म्यांचे आपल्यावर असलेले सर्व प्रेम लक्षात ठेवून आणि ओळखून आपण श्रीकृष्ण परमात्म्यांच्या प्रेमाचा मनापासून आनंद घेऊया आणि फक्त श्रीकृष्ण परमात्म्यांचीच उपासना करूया. श्रीकृष्ण परमात्म्यांनी आपल्यामध्ये ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करावा ह्याची पात्रता मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया. आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द श्लोकाच्या रूपात जसेच्या तसे पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया. तेषां येवानुकंपार्थम् अहमज्ञानजं तमः नाशयामि आत्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. श्रीमन्नारायण करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनं तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमान नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा,
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. तेषां येवानुकम्पार्थम् अहम् अज्ञानजं तमः नाशयामि आत्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. ॐ तेषां येवानुकम्पार्थम् अहमज्ञानजं तमः नाशयामि आत्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण.